नागपुरातील शास्त्रीनगर मतदान केंद्रावर आता मतदान पुन्हा एकदा सुरू झालंय। प्रभाग क्रमांक 23 मध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र केंद्रावर ईव्हीएम मशीन बदलून मतदानाला आता पुन्हा एकदा सुरुवात झाल्याची माहिती। थेट जाऊयात मुंबईतील गोरेगाव मधून लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत जोडले जातात। इम्तियाज, मी आपल्याकडे येते। काय प्रकारचं खरं तर परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते, कसा प्रतिसाद मतदार राजाचा मतदानाच्या या प्रक्रियेसाठी पाहायला मिळतो इम्तियाज? नक्कीच गेल्या महिनाभरापासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धोळा या ठिकाणी उडाला होता आणि आज प्रत्यक्ष सकाळपासून मतदानाला प्रक्रियेला सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय। सकाळ 7:30 वाजल्यापासून मुंबईतल्या सगळ्या मुंबईकरांनी आज सकाळी उत्साहाच्या वातावरणात मतदानाला सुरुवात केलेली आहे। आपण या गोरेगाव मतदान केंद्रावर पहाडीच्या बीएमसीच्या स्कूलच्या येथे आज सकाळीच माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण राम नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 92 वर्षाचे ते राम नाईक आहेत, त्यांनी आज मतदानाचा हक्क सकाळी येऊन बजावलेला आहे। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात विशेष करून मेघना सांगावं वाटतं की मुंबईतल्या तरुणांची संख्या सकाळच्या मतदानाला कमी वाटते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली असल्याचं मतदान केंद्रावर पाहण्यामध्ये पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। पोलीस मतदारांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असताना दिसत आहेत। काही ज्येष्ठ नागरिक देखील येत आहेत, त्यांना मतदान केंद्रावर व्यवस्थित त्यांना पोहोचवणे, त्यांचा व्यवस्थित काळजी घेऊन त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण पाडण्यासाठी मदत करणे असे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मतदान प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित खरंच इम्तियाज, जसं आपण सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय। वळूयात पुढच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।